विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विशाल न्यूजमध्ये। मी विशाल जगदाळे। खरं तर आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळे व्यक्तिमत्व घेऊन येत असतो। आज देखील आपल्याबरोबर असंच एक आगळं व्यक्तिमत्व असणार आहे, ज्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। आपण त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि खरं बघायला गेलं तर गेली 7 पिढ्या झालं त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा गंधही नाही आहे। आणि आज त्यांना अमेरिकेची युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डिलीट ही पदवी प्राप्त झालेली आहे। अशा मारुती अभिमान लोंढे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आणि ते धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सर, तुमचं विशाल न्यूजमध्ये खूप स्वागत आहे। नमस्कार, धन्यवाद। आणि तुम्हाला खरं तर खूप शुभेच्छा आहेत। तुम्हाला अमेरिकेसारख्या देशातल्या विद्यापीठाची डिलीट ही पदवी प्राप्त झालेली आहे। धन्यवाद। सर, काय सांगाल, तुमच्या घरामध्ये गेली 7 पिढ्या झालं शिक्षणाचा गंधही नाही आहे, पण तुम्ही अमेरिकेसारख्या देशातल्या विद्यापीठाची डिलीट ही पदवी प्राप्त केलेली आहे। काय सांगाल या संदर्भामध्ये? माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या कुटुंबातील 7 पिढ्या तुम्ही म्हणालात की शिक्षण कुणीही घेतलेलं नाही। माझे आई वडील ही अशिक्षित आहेत, ते एकही दिवस शाळा शिकलेले नाहीत, परंतु त्यांची नेहमी तळमळ असायची की मुलांनी शिकलं पाहिजे। माझा मोठा भाऊ, एक मधवी बहीण आणि मी, असे आम्ही 3 जण भावंड आहोत। आणि माझे आईवडील हे मजुरी काम करायचे। त्यांचं नेहमी त्यांना वाटायचं की आमची मुलं जी आहेत ती मुलं त्या ठिकाणी शिकावी आणि त्यांनी सावलीतली नोकरी करावी। फक्त नोकरी हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला होता। परंतु त्या ठिकाणी शिकत असताना चांगली लोक सहवासात आली आणि एक वेगळा मार्ग त्या ठिकाणी मिळत गेला आणि ह्या पदव्या आपोआप म्हणजे मिळत गेल्या। आणि सर, तुमचं लिखाणाच्या संदर्भामध्ये आम्ही खूप ऐकून आहोत, तुम्ही जवळजवळ किती 32 पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे। त्या संदर्भात काय सांगाल? तुम्हाला लिखाणाची आवड कशी निर्माण झाली? मी कॉलेज करत असताना म्हणजे प्राथमिक शिक्षणाचं मी तुम्हाला जर सांगितलं तर 1ली ते 4थीपर्यंतचं शिक्षण माझ्या मूळ गावी झालं, लोणी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। आणि तिथून 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण रोपळे आणि मुंगशी या ठिकाणी झालं। ज्या वर्षी मी 10वीला होतो तेव्हा मला एक अपेक्षित प्रश्नसंच असतो प्रश्नपत्रिकेचा, ते मी माझ्या भावाला मागितलेला होता आणि मी हट्ट केला की मला आजच्या आज ते पाहिजे म्हणून। आणि मग भाऊ हा फॅब्रिकेशनचं काम करायचा। त्यांनी काय केलं की रात्री 11 वाजता मला तो संच आणून दिला होता। आणि तेव्हापासून मी ठरवलं की नाही, आपले आईवडील एवढे काबड कष्ट करतायत, आपला भाऊ एवढं या ठिकाणी कष्ट करतोय, तर आपण त्या ठिकाणी शिकलंच पाहिजे। आणि नंतर मग BA MA करत असताना प्राध्यापक प्रमोद शाह म्हणून कुर्डवाडीचे हे माझ्या संपर्कात आले, मी त्यांच्या संपर्कात आलो आणि सरांच्यामुळं त्या ठिकाणी मला लिखाणाची गोडी लागली। आणि सर हे एक चांगले लेखक आहेत, अर्थतज्ञ आहेत आणि त्यांच्यामुळं त्या ठिकाणी मला लिखाणामध्ये एक वेगळं म्हणजे लिखाणाची सवय लागली आणि मी पुस्तकं लिहित गेलो। आणि तेव्हापासून तुम्ही लिखाण करत आहात आणि आज एक चांगल्या पद्धतीचे लेखक प्राध्यापक म्हणून तुम्ही आज नावारूपाला येत आहे। तर खरं तर काय भावना आहे बरं तुमची आता या क्षणाला, किंवा इतकं मोठं यश संपादन केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? यश हे जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करत असता तेव्हा यश तुम्हाला गवसणी घालतंच। तुमच्या कामावर, कर्तृत्वावर तुमचा विश्वास असला पाहिजे, यश आपोआप येतंच। यशाला यावंच लागतं आणि त्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजेत। आणि एक टार्गेट, आपण कोणत्याही माणसाने एक टार्गेट ठेवावं। आता मला कधीच वाटलं नाही की मी अशिक्षित कुटुंबातला वगैरे आहे, कारण का मी अशिक्षित कुटुंबातला असतो। माझे आईवडील जरी मजूर असले किंवा ते एकही दिवस शाळेत गेलेले नसले तरीसुद्धा ते शिक्षणाबद्दल त्यांची भावना जी आहे ती आपली मुलं शिकली पाहिजेत आणि जे सुशिक्षित लोक विचार करतायत त्याच्यापेक्षा ते पुढचा विचार करत होते। हां, म्हणजे आपण एक आता माझं MPhil झालेलं आहे, PhD आहे, नेट सेट आहे, डिलीट आहे, ह्या एक पदव्या ज्या आहेत त्या मी एक चिकटपट्ट्या मानतो किंवा स्टिकर मानतो। परंतु आई-वडील जे आहेत ते माझ्या पुढचा विचार करायचे आणि त्यामुळेच मी हे आज यश संपादन करू शकलो किंवा एवढे डिग्री घेऊ शकलो। आणि आज मी
शिक्षणाच्या क्षितिजावर बुद्धिवैभवानं तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी अर्थशास्त्राचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे. याचा मला आनंद होतो आहे. नक्कीच. खरं तर बघायला गेलं तर एका सर्वसामान्य घरातला मुलगा, अगदी अशिक्षित आईवडील, आणि आज रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासारख्या मोठ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सर, तुमच्या लहानपणाबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तुमचं लहानपण कसं होतं? तुम्हाला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती का? तुम्ही पण शाळेला दांड्या मारायचात? काय असायचं त्यावेळेस? ॲक्च्युली शिक्षणाबद्दल मला अजिबात आवड नव्हती. बरं. मी शाळेला जायचो नाही आणि काहीतरी कारणं सांगायचो. बरं. मग वडील माझे कडक होते शिस्तीचे आणि आईसुद्धा कडक शिस्तीची होती. मग मी शाळेला दांडे मारायचो. मग मला एक प्रसंग आठवतो की मला माझ्या पायाला दुखापत झाली होती आणि ते दुखापत व्यवस्थित झाली तरी देखील मी त्याचं कारण सांगून दांडी मारायचो. मग माझा भाऊ मला असा उचलायचा कडेवर आणि शाळेला नेऊन बसवायचा आणि मात्र मी नेत असताना खूप असं रडायचो, म्हणजे गोंधळ करायचो. पण तिथं मिरगणे गुरुजी एक होते. ते चांगल्या म्हणजे एकदम व्यवस्थित मायने शिकवायचे, मारायचे नाहीत आणि त्यामुळे थोडीशी गोडी लागली. आणि 4थीमध्ये आमचं गाव खूप लहान आहे, त्या गावातला मी पहिला प्राध्यापक आहे. बरं. हो. आणि PhD नेट सेट हा मी पहिलाच व्यक्ती आहे. बरं. तर 4थीला 4 लोकच आम्ही होतो. बरं. आणि 4 मधले 3 पास झाले. त्यानंतर परत एक 5 किलोमीटर चालत जावं लागायचं. बरं. त्यामध्ये मग रस्ता कच्चा असायचा, सायकल नसायची, चप्पल नसायची. आणि चप्पल मग मी वडिलांना एक हट्ट करायचो, मला एक चप्पल तरी घेऊन द्या किंवा सायकल तरी घेऊन द्या. मग मला वडिलांनी सायकल वगैरे घेऊन दिली आणि एक 5 किलोमीटर त्या ठिकाणी मी शाळेला जायचो. 5वी ते 7वीपर्यंत रोपड्यामध्ये शिक्षण झालं माझं. आणि 8वी ते 10वीपर्यंत शिक्षण हे माझं मुंगशीला झालं. मुंगशी म्हणून गाव आहे तिथं खेडेगावलो. आणि 10वी परीक्षा पास मी झालो. त्यानंतर मला वाटायला लागलं की मला म्हणजे आईवडिलांनी कधी असं म्हणजे परत म्हणजे बोधरेशन किंवा एक दबाव टाकला नाही कुठल्या गोष्टीला, तुला करायचं तर कर. परंतु ते चांगलं सांगायचे आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये मला त्यांनी कधी जाऊ दिलं नाही. बरं. 10वीमध्ये आमच्या गावातली जवळपास एक 7 विद्यार्थी होतो आम्ही. बरं. 7 पैकी 6 फेल झाले आणि मी एकटाच पास झालो. बरं. हां. आणि त्याचा आनंद मला होता. मात्र मला 48% मार्क्स मिळाले. तरी पण आनंद होता कारण का 6च लोक त्या ठिकाणी 6 लाख नापास झाले आणि मी पास झालो. म्हणजे टक्केवारी मी पाहिली नाही. जवळपास लोणी ते मुंगशी हे अंतर 3-3.5 किलोमीटरचं असावं. मी मार्कशीट घेतल्यानंतर मुंगशीपासून ते लोणीपर्यंत पळत आलेलो होतो, कुठंच थांबलो नाही. मार्क न बघता पळत येणारा विद्यार्थी. फक्त मी 10वीमध्ये पास झालेलो आहे एवढंच मला आनंद होता. परंतु त्याचं दुःख पण होतं की बाकीचे जे माझे सहकारी होते ते सुद्धा त्या ठिकाणी नापास झालेले, त्याचं दुःख होतं. परंतु मी एक 5-6 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी पळत आलेलो होतो. आणि 10वीला पास झाल्यानंतर काही दिवस मी पेप्सी विकण्याचं काम केलं. बरं. म्हणजे मला वाटायचं की आपले आईवडील मजूर आहेत, त्यांना थोडासा हातभार लावावा. त्यांची इच्छा नसायची की आपल्या मुलांनी काम करावं. मग मी पेप्सी जे गारीगार आपण म्हणतो ते विकण्याचं काम केलं. त्यानंतर जास्त ऊन पडायला लागल्यामुळं कुर्राडीमध्ये एक कोल्ड्रिंक्सच्या दुकानामध्ये वेटरचं काम केलं. आणि नंतर मग 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं. 11वी-12वीपर्यंत जरा थोडेसे माझा ग्रुप जो होता तो चांगला व्यवस्थित नव्हता. ते मला सारखे पिक्चरला घेऊन जायचे आणि आठवड्यातून 2 वेळेस मी पिक्चर बघायचो, कारण का 2 थिएटर होते. आणि ते पिक्चर दाखवायचे मला माझे मित्र. आणि ते पिक्चर दाखवायचे, वडापाव खाऊ घालायचे आणि म्हणून मी त्यांच्यासोबत जायचो. मात्र ते दुर्दैवानं 12वीत नापास झाले आणि मी पास झालो. आणि मला 12वीमध्ये मिळाले 45% मार्क्स. पण मी पास झालो, त्याचाही आनंद होता. मार्क्स किती आहेत हे मी कधी पाहिले नाही. आणि नंतर BA फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर मात्र ग्रुप चांगला मिळाला. NCCमध्ये गेलो. NCC चा कॅडेट असल्यामुळं मला केस वगैरे व्यवस्थित कट करावे लागले, कापावे लागले, कारण का डॉक्टर BK खंडागळे म्हणून तिथे एक मेजर जे होते शिस्तीचे होते. अगदी सेविंग करून केस वगैरे व्यवस्थित कापून इनशर्ट करून शूज घालून पायामध्ये यावं लागायचं. आणि त्याच काळामध्ये आता जो मुंबईला API आहे संतोष कांबळे, त्याचा सहवास लाभला. एक आम्ही ग्रुप तयार केला आणि बऱ्यापैकी जे चांगले मुलं जी आहेत ती माझ्या सहवासामध्ये आले.
महेश लोंढे म्हणून आहे की जो आता उपायुक्त म्हणून काम करतो, IRS म्हणून पुण्याला आहे. आणि हिंदू मला वाटते वाराणसीच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर नामदेव गपाटे हे प्राध्यापक आहेत. म्हणजे असा जो आहे तो आमचा ग्रुप तयार झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं एक अभ्यास काय असतो, MPSC काय असते, नेट सेट काय असतं हे मला माहीत व्हायला लागलं. आणि TYBAला मी असताना TYBAचं कॉलेज मी 1-2 वर्ष केलं असेल त्यावेळी मला अपंगत्व आलं. अपंगत्व काय प्रसंग होता तो? BA फर्स्ट इयरला असताना मी ब्लॅक बेल्ट कराटेचा जो आहे तो ब्लॅक बेल्ट मला मिळाला होता. आणि मी जरा थोडीशी एक आपण म्हणतो म्हणजे हुड अवस्था, हां, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी वगैरे काय नव्हती. आणि हुड अवस्था असल्यामुळं मी इमारतीवरून ह्याच्यावरून उड्या मारायचो. आणि त्याच्यामुळं मज्जारोजूच्या नलिकेवर माझी सूज आली. आणि तिथून ते ब्लड सर्क्युलेशन बंद झालं आणि मला अपंगत्व आलं. जवळपास 1 महिना माझे हातपाय हालत नव्हते. हां. आणि मग डॉक्टर सोमाणी म्हणून बार्शीचे आहेत, त्यांनी उपचार करून 1 महिन्यानंतर मी व्यवस्थित झालो. पण त्यांनी सांगितलं की हे जास्त पळू शकणार नाही किंवा झाडावर चढू शकणार नाही. पण मी परत चांगला प्रयत्न केला, रनिंग करायला लागलो, व्यायाम करायला लागलो, आता झाडावर चढतो, काही करतो. आणि मग मात्र मी विचार केला की आपण कराटे शिकलेलो आहोत, आपल्याला म्हणजे माझे पाय अनेक लोकांना लागलेले आहेत, पण आता पायालाच अपंगत्व आल्यामुळे आता हे आपल्याला कष्टाचं काम होणार नाही. आणि तिथून खऱ्या अर्थानं मग परत आणखी अभ्यासाकडे वळालो. आणि MA करत असताना खऱ्या अर्थानं मला टर्न मिळाला. प्राध्यापक प्रमोद शहा आणि PB शिंदे, डॉक्टर PB शिंदे सर म्हणून माझ्या चांगले सहवासात आले. PB शिंदे सरांनी सांगितलं की पुण्यामध्ये ह्याच्यामध्ये काही नोकरी करू नको, कंपनीमध्ये जाऊ नको, तू MA कर. आणि MA करायचा मी निर्णय घेतला. आणि MA करत असताना शहा सरांचा मात्र संपर्क खूप मोठा होता माझा, जे इकॉनॉमिक्सचे गाडे अभ्यासक होते आणि सिनियर मोस्ट व्यक्ती होते. अजून आहेत, त्यांचं वय वर्ष 75 वर्ष आहे. मग त्यांनी मला मुलासारखं सांभाळलं. अर्थशास्त्र मला वर्गात कमी शिकवलं, परंतु बाहेर त्यांनी अर्थशास्त्र मला जास्त शिकवलं. आणि माझे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचं दुकान आहे स्टेशनरी, तर माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी आजही त्यांना जाऊन तिथे विचारतो. आणि ते लेखक होते, पुस्तक लिहायचे. मग मलाही वाटायचं की शहा सरांसारखं पुस्तक लिहावं. आणि आईवडिलांना मी सांगायचो की शहा सर मला खूप मदत करतायत, म्हणजे वारंवार मला सांगतायत. तर मला वडील एकदा म्हणाले होते की जर शहा सर तुला मदत करत असतील, आपण एवढं गरीब असताना जर ती व्यक्ती तुला जवळ घेत असेल, तर तू सुद्धा शहा सरांसारखाच मोठा प्राध्यापक हो आणि गरिबांच्या पोरांना तू शिकव. आणि म्हणून मी तेव्हापासून मी ठरवलं की मला प्राध्यापक व्हायचं आहे. आणि मग नेट सेट नावाची परीक्षा असते, ती परीक्षा मी सलग 5 वेळा पास झालो. हां. आणि त्यानंतर मग नेट सेट पास होऊन सुद्धा थोडंसं एक प्रक्रिया जी असते, जाहिरात येणं आणि त्यानंतर परत मग सिलेक्शन होणं, त्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. आणि परत मग प्राध्यापक होतो की नाही असं माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. परत मी नेट सेट वगैरे सगळं मी बंद करून ठेवलं. आता म्हणलं प्राध्यापकाची नोकरी करायची नाही. आणि मग पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये गेल्यानंतर मी MPSCची काही पुस्तकं विकत घेतली. ते पुस्तकाला डिस्काउंट मी मागत होतो, त्यांना 20% डिस्काउंट मागायचो, ते मला 10% म्हणायचे. आणि त्याच्या बोलण्यातून मला समजलं की या व्यक्तीला थोडंसं पुस्तकातलं माहीत आहे. मग ते म्हणाले तुम्ही कोण आहात? तर मी ताशिका तत्वावर प्राध्यापक होतो. मग त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात? मी सांगितलं की मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि माझं पण एक पुस्तक येत आहे, असं मी त्यांना खोटं सांगितलं होतं. आणि मग ते म्हणाले की आमच्याकडे पुस्तक तुम्ही का लिहित नाही? मग तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की तुम्ही पैसे किती देणार? कारण का माझा पैशाशी संघर्ष सुरू होता तेव्हा. कारण का 2280 रुपये मला ताशिका तत्वावर महिन्याचे मिळायचे CHBला. CHB म्हणजे क्लॉक हॉवर बेसिक. आणि मग मी त्यांना पैसे विचारले, तर ते म्हणाले की तुम्हाला पैसे आम्ही लमसम देतो बऱ्यापैकी, 20,000 रुपये देतो म्हणाले. आणि मग मी 15 दिवसामध्ये त्यांना एक पुस्तक, माझं अर्थशास्त्रीय मूलभूत घटक म्हणून एक पुस्तक आहे, ते पहिलं पुस्तक मी लिहिलं. तर 3 महिन्यामध्ये 1000 कॉपी त्या महाराष्ट्रामध्ये विकल्या गेल्या होत्या. आणि 6 महिन्यामध्ये जवळपास 8 टायटल माझे काढले होते. आणि त्याच काळामध्ये शिक्षकतज्ञ आणि रत्नपारखी डॉक्टर अशोक रांडे साहेब ते माझ्या सहवासात आले. म्हणजे त्यांच्या मी सहवासात गेलो. मी ताशिका तत्वावर नागठाणे या ठिकाणी जॉईन झालो होतो. आणि तिथे ते संस्थेचे सहसचिव होते प्रशासन. उच्चारशास्त्रामध्ये PhD करणारे पहिले भारतीय होते ते. हो. मग ते कधी कधी आम्हाला म्हणजे जे नवीन मुलं आहेत त्यांना सांगायचे की हे जिथपर्यंत आपल्याला दिसतंय तिथपर्यंत आपण क्षितिज म्हणतो. आणि 99% लोक तिथपर्यंत पाहतात. आणि त्याच्या पलीकडे 1%च लोक पाहतात.
बरं. आणि त्या 1% आपण असलं पाहिजे. 100%. आणि ते साहेबांचे जे वाक्य आहे ती मला आजही मी लक्षात घेतलं आणि त्या 1% जाण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे असं मी तेव्हाच 2012 ताशिका तत्त्वावर असताना ते विचार केला. आणि तिथून खऱ्या अर्थानं माझं एक पुस्तक आलं की कारंडे साहेब सारखं कौतुक करायचे, कुठं शोधनिबंध माझा प्रकाशित झाला की ते कौतुक करायचे. आणि त्यामुळे मोठ्या लोकांनी जर आपलं कौतुक केलं तर गती वाढत असते. बरोबर. मग ही जी मोठी माणसं आहेत, प्राध्यापक अशोक करांडे सर असतील, प्राचार्य अशोक करांडे सर असतील, किंवा प्राध्यापक प्रमोद शहा सर असतील, डॉक्टर BK खंडागळे सर असतील, PB शिंदे सर असतील, हे माझ्या आयुष्यामध्ये आले आणि आयुष्यच बदलून गेलं. खरं तर आयुष्य बदलण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काही व्यक्तिमत्व येणं पण तेवढंच आवश्यक असतं आणि ते व्यक्तिमत्व तुम्हाला त्या काळामध्ये भेटत गेली आणि त्यामुळं तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. बरं, आता मला हे विचारावं असं वाटतंय की आपण क्षितिज जो बघतो, जिथपर्यंत क्षितिज बघतो तिथपर्यंत 99% लोक पाहतात. त्या 1% म्हणजे त्याच्या पुढे पाहिजे तो 1% असतो असं तुम्ही म्हटलात. तर आता त्या 1% तुम्ही आहात का तो प्रवास चालू आहे, काय सांगाल तुम्ही? 1% तर मी निश्चितच नाही, कारण तेवढा अजून तर नाहीच आहे. कारण का तिथपर्यंत मी पोहोचू शकतो का नाही हे माहीत नाही. परंतु जेव्हा मोठे लोक तुमच्या सहवासामध्ये येतात, मोठी माणसं आपल्या सहवासामध्ये येत असतात, तेव्हा मात्र आपण पण कधी मोठं होतो हे सांगता येत नाही. कारण संत संगती म्हणतात ना, म्हणजे आपली संगत जी असते ती खूप महत्त्वाची असते. आणि हे चांगल्या लोकांचा सहवास मला मिळाल्यामुळंच माझ्या परिस्थितीची कधी जाणीव झाली नाही. इवन मी MA करत असताना, मी सांगतो सर आपल्याला की MA करत असताना मी बार्शीमध्ये गौंडीच्या हाताखाली काम केलं. म्हणजे 2 दिवस कॉलेज करायचो आणि 4 दिवस मी गौंडीच्या हाताखाली भिकारी म्हणून कामाला जायचो. परत जास्तीचं ऊन पडायला लागलं म्हणून डाळ मिलमध्ये काम केलेलं आहे मी. हां, म्हणजे 6 वाजता जायचो आणि रात्री 2 वाजता यायचो. म्हणजे रात्रपाळीनं काम केलं. पण मी असंच कधीच जाणू दिलं नाही की बाबा आपण खूपच गरीब आहोत आणि आपल्याला हे म्हणजे शिक्षण घेता येणार नाही, असं मला कधीच जाणवायचं नाही. कारण म्हणजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरं जाऊन आज तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचलेला आहात. मी तर म्हणेन की जीवनामध्ये जर तुम्हाला अडचणी आल्या तरच माणूस मोठा होतो. बरोबर. कारण का अडचणीवर मात कशी करायची हे तो काळ त्याला शिकवत असतो. बरोबर. आणि त्यामुळं अडचणी येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज काय होतं की बरीचशी लोक अडचणी आल्या की मग रडत बसतात की नाही माझं असंच आहे, माझं प्रॉब्लेम आहे, हे आहे ते आहे. तर नाही, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. अडचणीकडे पाहताना आपण कसं पाहतो हे पण सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता काय पाहताना आताची तरुण पिढी जी बघतो आपण, निगेटिव्ह नकारात्मक दृष्टिकोनातनं पाहताय, तर तुम्ही तरुण असताना त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीने कसं पाहत होतात? ॲक्च्युली सकारात्मक आणि नकारात्मक याचा विचार करणे इतपत मी काही प्रगल्भ नव्हतो. परंतु कसं होतं की मी काम करून आल्यानंतर लगेच माझे मित्र नव्हते कोण. बरोबर. हां, म्हणजे जो काय BAला ग्रुप आमचा तयार झालेला होता ते सगळे गेले. BA म्हणजे काही भरती झाले, काही नोकरीला गेले, काही विद्यापीठामध्ये शिकायला गेले. परंतु माझी परिस्थिती नसल्यामुळं मला माहीत होतं की मला आईवडील पैसे कमी करत नाहीत. परंतु मला जर पैसे कुठं शाळेत भरायचे असतील, कॉलेजला भरायचे असतील तर ते दुसऱ्याकडून घेऊन द्यायचे. बरोबर. माझे वडील हे माती काम करायचे आणि आई म्हशी वगैरे सांभाळायची. मग खव्याचा वगैरे आमचा व्यवसाय होता. मग मला ते चित्र दिसायचं की नाही यार, आपण जर पैसे मागितले तर दुसऱ्याकडून घेऊन माझे वडील मला पैसे देत आहेत याची मला जाणीव होते. हां, त्यापेक्षा मग आणि मीही जे काम करत होतो ते घरी मात्र माहीत नव्हतं. आणि जेव्हा घरी माहीत झालं तेव्हा आई वडिलांना खूप वाईट वाटलं की अरे माझा मुलगा काम करतोय. आणि मी सगळ्यात लहान असल्यामुळं जरा थोडासा मी एक लाडाचा होतो. आणि त्यामुळं त्यांना वाईट वाटलं की तुला काय आम्ही पैसे कमी केलेत का? तर नाही, म्हणलं मी एकच दिवस गेलेलो होतो. आणि म्हणजे मी जे काम करत होतो ते त्यांना सांगत नव्हतो आणि त्याचा मी कधी बाऊ केला नाही. आणि जेव्हा मी कॉलेजला यायचो तेव्हा मी कॉलेज म्हणजे काम करून शिकतो हे मला कधीच जाणवायचं नाही. बरोबर आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. ह्या सगळा प्रवास बघता, पाठीमागं वळून बघताना आणि आत्ता तुम्ही ज्या पदावरती आहात याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? आनंदी आहात? नक्कीच. कारण तुम्ही जे म्हणलात की 7 पिढ्यामध्ये कुणीही शिकलेलं नाही, हेच नाही तर माझ्या गावचा मी पहिला प्राध्यापक आहे, पहिला PhD होल्डर आहे, पहिला नेट सेट पास आहे. म्हणजे मी आता कोण आहे याच्यापेक्षा मी कुठून आलो हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण मला कधीच वाटत नव्हतं की मी प्राध्यापक होईल. आणि जेव्हा मी शहा सरांचं माझ्या वडिलाला सांगायचो
की सर मला खूप मदत करतात. तेव्हा सरांचं माझ्या वडिलांचा एक शब्द होता की तू पण असाच मोठा प्रोफेसर हो आणि गरिबांच्या मुलांना तू अशीच मदत कर. नक्कीच. आणि नेटसेटची परीक्षा 1-2 वेळेस मी फेल झालो, नापास झालो. तेव्हा मी सारखं वडिलांना म्हणायचो की अण्णा मी ही परीक्षा पास होत नाही. तर अण्णा म्हणायचे कधीतरी होशीलच की पास, असं आहे का, हां कर प्रयत्न. म्हणजे एवढं ते सकारात्मक होते. आणि त्यामुळं म्हणजे कसं असतं की सुरुवातीला तुमचे आई वडील खूप महत्त्वाचे असतात आणि नंतर तुमच्या सहवासामध्ये ज्या व्यक्ती येतात त्याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व ते घडत असतं. आणि सुदैवानं माझं सुदैव असं की ही जी मोठी लोक आहेत, माझे आईवडील असतील, माझा भाऊ असेल, प्राचार्य डॉक्टर अशोक करणे साहेब असतील, प्राध्यापक प्रमोद शहा असतील, BK खंडागळे सर असतील, PB शिंदे सर असतील, यांना मी इथून आता वंदन करतो की त्याच्यामुळं त्यांच्या ह्या लोकांमुळं माझं व्यक्तिमत्व घडलं. आणि अजून मी माझ्यामध्ये बदल करण्याचा नेहमी प्रयत्न करतो, सकारात्मक प्रयत्न करतो सारखा आता. बरोबर. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कुणाबरोबर आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आपण चांगल्या व्यक्तिमत्वाच्या जर सहवासामध्ये असतो तर आपलंसुद्धा जीवन उज्ज्वल होतं, आपलं पण आयुष्याला एक वेगळी कलाटणी भेटते, असं आपल्याला डॉक्टर लोंढे सरांच्या शी संवाद साधताना आपल्याला लक्षात आलेलं आहे. सर, खरं तर तुम्ही अतिशय छान असा संवाद साधत आहात. तुम्ही तुमचा जीवनामध्ये आलेला चढउतार आम्हाला सांगत आहात आणि अतिशय प्रेरणादायी असा तुमचा प्रवास आहे. सर, तुम्ही रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल झाला आणि आताचं आयुष्य कशा पद्धतीनं आपलं चालू आहे? रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं पहिलं महाविद्यालय आहे आणि खूप मोठं महाविद्यालय आहे. मराठवाड्यातलं DBT स्टार कॉलेज असणारं पहिलं महाविद्यालय आहे आणि एकमेव महाविद्यालय आहे. आणि इथं प्राचार्य डॉक्टर जयशिंगराव देशमुख साहेब आहेत. ते कडक शिस्तीचे आहेत आणि त्यांना काम म्हणजे कामच पाहिजे. काम हाच कामाचा गुरु आहे असं ते नेहमी मानतात. आणि त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे तेवढं सोपं नाही, कडक शिस्तीचे आहेत. पण जे चांगलं काम करतायत त्यांना ते खूप प्रोत्साहन देतात. आणि थोडंसं तुम्ही चांगलं काम केलं तर शाबासकी देणं, इतरांच्या पुढे त्यांचं कौतुक करणं हे साहेबांचं काम आहे. आणि त्यामुळं रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये आल्यानंतर माझ्या कामाची गती खूप वाढली आणि सरांनी थोड्याशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या. आता इथं मी प्रसिद्धी प्रमुख आहे, तर मी कधी माझ्या आयुष्यामध्ये एक बातमी मी पूर्ण कधी वाचली नाही, परंतु महाविद्यालयाच्या बातम्या मी महाविद्यालयाच्या आता आज मी लिहितो. म्हणजे वेगवेगळे पैलू जे आहेत, ती अशी मोठी माणसं जी आहेत. आता साहेबांनी खरं तर मी नेहमी साहेबांना म्हणतो की माझ्यासारख्या गारगोटीच्या खड्याला हिऱ्याचं मूल्य प्राप्त करून देणारे एकमेव रत्नपारखी म्हणजे प्राचार्य डॉक्टर जयशिंगराव देशमुख आहेत. म्हणजे अनेक प्रकारच्या म्हणजे त्यांनी मला पैलू पाडले थोडक्यात आणि जबाबदाऱ्या दिल्या आणि बऱ्यापैकी माझी गती जी आहे ती रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये कामाची वाढलेली आहे, माझी कार्यक्षमता वाढलेली आहे. याचं सर्व श्रेय मात्र प्राचार्य साहेबांना जातं. नक्कीच. सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुमच्या भावी आयुष्यासाठी. तुम्हाला आणखी यश प्राप्त हो, तुमच्या लिखाणाची धार आणखी वृद्धिंगत हो अशा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबूयात आपण. थँक्यू, धन्यवाद. विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी संवाद साधत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.